रामटेक में एडवोकेट आशीष जायसवाल ने भूमिपुत्र का नारा लगाते हुए रामटेक विधानसभा मतदार क्षेत्र में विजय हासिल की। वहीं लाड़की बहन मतदाताओं का विश्वास शिवसेना, भाजपा और युवाओं के साथ को जायसवाल उनके जीत का कारण मान रहे हैं। इस चुनाव में जहां विधायक एड आशीष जायसवाल 5वीं बार विधानसभा में पहुंच गए, वहीं एड आशीष जायसवाल का यह अब तक का सर्वोत्तम प्रदर्शन रहा है। यहां पर भी जायसवाल के द्वारा एक रिकॉर्ड बना दिया गया। अब तक रामटेक विधानसभा चुनाव में यह सर्वोत्तम स्कोर रहा है। इसी चुनाव में निर्दलीय उम्मीदवार राजेंद्र मूलक के द्वारा भी एक इतिहास बना दिया गया है, जिसमें आज तक हुए विधानसभा चुनाव में किसी भी कांग्रेसी उम्मीदवार के द्वारा 81,412 मत प्राप्त करना अपने आप में एक रिकॉर्ड बन गया है। इस चुनाव में राजेंद्र मूलक कांग्रेस के होते हुए भी निर्दलीय चुनाव लड़कर 81,412 प्राप्त करने वाले क्षेत्र के पहले निर्दलीय उम्मीदवार बन गए हैं। जायसवाल ने निर्दलीय राजेंद्र मूलक को 26,714 अंतर से पराजित कर दिया। आशीष जायसवाल ने 1,07,414 वोट प्राप्त कर रिकॉर्ड बनाया। उल्लेखनीय है कि महाविकास अघाड़ी के घटक पक्ष शिवसेना उबाठा के प्रत्याशी विशाल बरबटे केवल 5,426 वोट पर ही सिमट गए। चुनाव परिणाम घोषित होने के बाद एड आशीष जायसवाल की विजयी जल्लोष रैली निकाली गई। ढोल ताशा डीजे की धुन पर जय भवानी जय शिवाजी जय घोष के साथ विजय जुलूस निकाला। रामटेक वासियों ने उनका जोरदार स्वागत किया। विधायक जायसवाल ने कहा कि राज्य में महायुति की सरकार बहुमत में आने से शासन के तिजोरी की चाबी अब उनके हाथ में है। रामटेक के विकास के लिए जितना चाहे वह निधि ला सकते हैं। उन्होंने इस बड़ी जीत को लेकर मतदाताओं को दिल से धन्यवाद दिया। शंखनाद न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट। कार्यकर्त्यांचे, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी पाचव्यांदा माझ्यावर निवडून पाठवून माझ्यावर विश्वास दर्शवला आणि सर्व पद्धतीचा प्रयत्न झाला, परंतु माझ्या मतदारसंघाच्या जनतेने मला आशीर्वाद दिला आणि तेही विक्रमी मताधिक्य दिलं। प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्या मताधिक्यामध्ये वाढ झाली आणि मी असं ठरवलं आहे की जे लोकांनी मला मतदान दिलं नाही, पुन्हा त्या लोकांनी का बरं मला मतदान दिलं नाही, माझी कोणती चूक झाली याचं मी अध्ययन करणार आणि स्वतःमध्ये अजून सुधारणा करून त्यांच्या मने जिंकण्याचा मी प्रयत्न करणार। ज्यांनी माझ्यावर विश्वास दर्शवला त्या सर्वांचा मी सदैव ऋणी आहे आणि पुन्हा इमानदारीने सरकार आपली आलेली आहे आणि पुन्हा इमानदारीने जनतेची सेवा करून त्यांनी मला मतदान दिले आहे। त्यांचं मत वाया जाणार नाही, तर तो सार्थ झाला हा समाधान त्यांच्या मनामध्ये मी निर्माण करेल आणि पुन्हा त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। माझी धनसंपत्ती जे काही असेल ती माझी जनता आहे आणि मी जनतेच्या सेवेत आहो, मी जनतेचा सेवक आहे। तेच आज सगळ्यांसमोर दिसत आहे आणि तेच पोचपावती आज त्यांना मिळालेली आहे। आज सगळ्या बहिणी आहे की साहेबांची जीत म्हणजे हा त्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहे की नसून तर प्रत्येक नागरिकाची आहे, ज्यांनी त्यांना एक मताने निवडून दिलं तर सर्व प्रत्येक नागरिकांची आहे। साहेबांची कामं सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरले याच्यात त्यांनी दाखवून दिलं की मी एक काय करू शकतो आणि सगळ्यांनी त्यांचा जनतेने मान ठेवला। धन्यवाद। मागील 2 वर्षामध्ये रामटेक विधानसभा क्षेत्रात 3,000 कोटीपेक्षा जास्त विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहेत। आमच्या पूर्ण रामटेक विधानसभेमधल्या लाडकी बहिणा आणि साहेबांनी या रामटेक विधानसभेमध्ये 75 गावामध्ये बौद्धविहाराचे काम केले। ही सर्व जमेची बाजू आज साहेबांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा म्हणून आलेली आहे। आमदार साहेब यावेळेस आता आपल्या भागातले मंत्री बनतील आणि विकासाची गंगा या रामटेक विधानसभेमध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होईल। हा महाराष्ट्रामध्ये महायुतीचा एवढा मोठा जो विजय झाला आहे, हा सगळ्या लाडका बहिणींचा विजय आहे। हे सगळे महाराष्ट्रामध्ये जेवढी महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत, रामटेकमध्ये आशीष जायसवाल हे अतिशय काम करणारे असे म्हणून प्रसिद्ध आहेत। ते लहान लहान कार्यकर्त्यांना सुद्धा घेऊन असे काम करत असतात। हे सगळे आपण कार्यकर्ते बघत आहोत। हे सगळे लहान मोठे कार्यकर्ता कोणताही भेद नसतो। ह्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने सगळ्यांनी अशी मेहनत करून आज आशीष जायसवालची हे विजयी मिरवणूक आपण बघत आहात। हे विजयी मिरवणूक जी आहे ही सगळ्या कार्यकर्त्यांची आहे, लाडक्या बहिणींची आहे, तुमची आमची सगळ्यांची आहे। हे विकास आमदार आशीष जायसवालने जे विकासाचे कार्य केले त्याचा हा विजय आहे। जय